मित्रांनो, राज्याचे आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करण्याबाबतचा एक उद्देश राज्याने यावेळीच्या अधिवेशनामध्ये ठरवला होता आणि त्यानुसारच आता याचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि यानुसार आता राज्यामध्ये एका गावामध्ये 2 याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र असतील, सीएससी सेंटर असेल, याला मान्यता देण्यात येणार आहे। याबद्दलची माहिती यावेळी बोलताना विधान भवनामध्ये मंत्री आशिष शेलार यांनी दिली होती। त्या संदर्भातला शासन निर्णय आता प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयानुसार हे आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी कोण पात्र असणार आहे, तसेच यामध्ये कमिशन असेल किंवा जे फी असते त्यामध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत। ते बदल देखील काय असणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला आपण हा GR पाहूया। यामध्ये बघा, सुरुवातीलाच आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करणे, सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत यामध्ये काही सुविधा अशा आहेत ज्या आता घरपोच देखील मिळणार आहेत नागरिकांना आणि यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर यामध्ये घर बसल्या विविध प्रकारची कागदपत्रांची कामे होणार आहेत। हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक OCK 1725 प्रकल्प क्रमांक 86 हुतात्मा राजगुरू चौक माधव मार्ग यामध्ये एकूण 6 शासन निर्णय देण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये बघा, प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे तर महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होणे ही काळाची गरज आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम, निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकार आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्याने सन 2011 ची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधीन क्रमांक 6 येथील शासन निर्णय जो आहे तो त्यामध्ये दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्रमांक 1 अन्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापना करण्याचे निकष ठरवण्यात आले आहेत आणि यामध्ये सदर शासन निर्णय निर्गमित होऊन 6.5 वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे। दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्रमांक 1 अन्वये ठरवून दिलेल्या आपल्या सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात निकषात सुधारणा करण्याचे विचाराधीन होते। थोडक्यात सांगायचं काय तर दिवसेंदिवस आपल्या राज्याची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या लोकसंख्येच्या वाढीमध्ये डिजिटल सुविधा पुरवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले आपले सरकार सेवा केंद्र कमतरता पडत आहे। बऱ्याचदा सर्व्हर डाऊन होत आहेत आणि हे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना देखील करावा लागतो, कारण कागदपत्रांसाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नागरिकांना यावे लागते आणि त्यामुळेच आता की आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवण्यात यावी, एका गावामध्ये 2 आपले सरकार सेवा केंद्र देखील देण्यात यावेत असे विचाराधीन होते आणि त्याबाबत आता शासन निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये काय आहे अजून बघा, त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर शासन निर्णय दिनांक 3/2/2000 अन्वये ₹20 ठरवण्यात आले होते। म्हणजेच की कुठल्याही कामाचे 20 रुपये कमिशन हे आपले सरकार सेवा केंद्र एजंटला मिळत होते। आता त्यामध्ये काय आहे बघा, दिवसेंदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि महाआयटी आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून सेवांचे दर वाढवण्याबाबत केलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा देखील करण्याचे आवश्यक झाले। तसेच आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार सेवा पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवा पुरवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते। आता यामध्ये बघा शासन निर्णय काय सांगत आहे तर सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय असणार आहे। यामध्ये बघा काय सांगितलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येतील आणि जिथे 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे असल्या गावांमध्ये 4 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येतील। तसेच शहरी भागासाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी काय निकष आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 25,000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र आणि इतर ज्या महानगरपालिका किंवा नगर परिषद आहेत यांच्यामध्ये 10,000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र। प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येतील। मात्र 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येतील आणि ही निकष आवश्यकतेप्रमाणे बदल देखील करण्यात येणार आहेत। यामध्ये आता बघा काय झालं आहे तर बाकी गोष्टींमध्ये सेवा शुल्क अर्जाची फी आता 50 रुपये करण्यात आली आहे। यामध्ये राज्य सेतू केंद्राचा वाटा हा 2.5 रुपये, महाआयटीचा वाटा 10 रुपये, जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा ₹5 आणि आपले सरकार सेवा केंद्र
चालकाचा वाटा 32 रुपये 50 पैसे असणार आहे. म्हणजेच की 32 रुपये 50 पैसे आता कमिशन देखील यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालकाला मिळणार असल्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रासाठी देखील हे एक अत्यंत चांगली बातमी असणार आहे. कारण व्यवसाय करण्यासाठी जे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल अशा ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राच्या अंतर्गत व्यवसाय वाढीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याने आपले सरकार सेवा केंद्राबद्दल आता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असून यामध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये, तुमच्या नगरपंचायतमध्ये, तुमच्या महानगरपालिका अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करता येणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या